श्रीराम समर्थ. दशक पहिला. स्तवन नाम. समास 10वा. नरदेह स्तवन निरूपण. परमेश्वराची एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मनुष्य. माणसाच्या शरीराचा आणि विशेषतः मनाचा कल्पनातीत विकास करता येतो. मानवामध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आढळते. तसंच माणसाची बुद्धी आणि त्याच्या कल्पनेची पातळी ही श्रेष्ठ प्रतीची आहे. लौकिक सृष्टीचे नियम जाणून घेण्याबरोबरच पारलौकिकाचा शोध घेण्याचं, सच्चिदानंद स्वरूपाला प्रत्यक्ष अनुभवण्याचं विलक्षण सामर्थ्य मानवात आहे आणि हेच मानवी जीवनातील सर्वोत्तम ध्येय आहे. ही आध्यात्मिक दृष्टी ठेवून या समासात रामदास स्वामींनी नरदेहाचं गुणवर्णन केलं आहे. श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धिते. श्रीराम. या नरदेहाचे निलाग वेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परमभीत रागे, गिरिकंदरे सेविली. श्रीराम. एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नाम स्मरणे, निष्ठावंत राहिले. श्रीराम. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाबले. एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न. श्रीराम. एकी हट निग्रह केला, देह अत्यंत पीडिला. एकी देह ठाई पाडिला, भावार्थ बळे. श्रीराम. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात, गगन वोळगती. श्रीराम. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले, वायो स्वरूपी. श्रीराम. एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोनी जाती. एक बैसले असताची भ्रमती, नाना स्थानी समुद्री. श्रीराम. एक भयानकावरी बैसती, एक अचेतन चालविती. एक प्रेते उठविती, तपोबळे करुनी. श्रीराम. एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती. एक वायो निरोधिती, विश्वजनाचा. श्रीराम. ऐसे हट निग्रही कृतबुद्धी, जयास वोळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी, होऊन गेले. श्रीराम. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध. एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध. ऐसे नाना प्रकारची सिद्ध, विख्यात झाले. श्रीराम. एक नवविधा भक्तिराजपंथे, गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्तपंथे, ब्रह्मभुवना पावले. श्रीराम. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी. श्रीराम. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले. एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. श्रीराम. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता. या चत्वार मुक्ती तत्वता, इच्छा सेऊनी राहिले. श्रीराम. ऐसे सिद्ध साधू संत, स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणून वर्णावा. श्रीराम. या नरदेहाचे नि आधारे, नाना साधनांचे निद्वारे. मुख्य सारासार विचारे, बहुत सुटले. श्रीराम. या नरदेहाचे नि संबंधे, बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाले. श्रीराम. नरदेही येऊन सकळ, उधरागती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ, खंडोन गेले. श्रीराम. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहाची प्राप्ती, परलोकाची. श्रीराम. संत महंत ऋषीमुनी, सिद्ध साधू समाधानी. भक्त मुनी ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी. श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी.
षडदर्शनी तापसी नरदेहची चाले श्रीराम. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचे निचुके अरिष्ट येमयातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वाधेन सहसा नभे पराधेन. परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूप उरवावा श्रीराम. अश्व वृषभ गाई म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यांसी कोणीतरी धरिल श्रीराम. तैसा नभे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो. परी अस कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता. अथवा थोंडा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निक्कारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा पेपया संबंधाचे दुःख. तरी तो जाणावा निरर्थक निश्चयेसी श्रीराम. इतके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग. तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम. मृत्तिका खणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांच हे न कळले नाहीच तयासी श्रीराम. मूषक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे. मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. कांतण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे. मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर. आळिका म्हणती आमुचे घर काष्ठामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर श्वाने म्हणती आमुचे घर. मुंगुसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर. पिसुवा म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. ढेकुण म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर. घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर. सोट म्हणती आमुचे घर आणि गोवी श्रीराम. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर दासी म्हणती आमुचे घर. घरीची म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर मित्र म्हणती आमुचे घर. ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर राजकी म्हणती आमुचे घर. आग्न म्हणती आमुचे घर भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे. सेवट जड झाले बोझे टाकिला देश श्रीराम. अवघी घरे भंगली गावाची पांढरी पडिली. मग ते गृही राहिली अरण्य स्वापदे श्रीराम. किडा मुंगी वाळवी मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक. हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती. जन्म 2 दिसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले तरी हे बहुतान कारणे निर्मिले. प्राणियांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षिती श्रीराम. रोमे मुळी किडे भक्षिती खांडूक झाल्या किडे पडती. पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम.
कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावून पळती अकस्मात श्रीराम. भोंगे गांधेल चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्पदंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, काते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जरे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा विष करुनी श्रीराम. उष्टरे डसोन इचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे, तापत्रयी बोलिले श्रीराम. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम. असो जे प्रपंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा. श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. Thank you.